सर्वांना नमस्कार. मी आहे अतुल नगरकर आणि आज एप्रिल 2017मध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमधील पेपर 1 सेट ए आहे आणि युनिट नंबर 1 जे आहे त्या युनिट नंबर 1चं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. आणि त्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस एप्रिल 2017मध्ये 60 प्रश्न विचारले जायचे, त्यापैकी तुम्हाला फक्त 50 प्रश्न सोडवावे लागत होते आणि सोपे 50 प्रश्न, कन्फर्म 50 प्रश्न तुम्ही सोडवले की तुमचा स्कोर चांगला होत होता. पण आता ही सिस्टम जी आहे ती आता ही मार्किंग सिस्टम बंद झालेली आहे आणि आता तुम्हाला दिले जातात ते 50 प्रश्न आणि ते 50 प्रश्न सर्व प्रश्न कंपल्सरी तुम्हाला सोडवावे लागतात. तर आज टीचिंग ॲप्टिट्यूडमधले पहिले 6 प्रश्न, या प्रश्नांची विश्लेषणासहित चर्चा आपण आज आता करणार आहोत. प्रश्न पहिला काय आहे? अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट टिंबटिंब हे होय. अध्ययन सुलभ करणे, अज्ञात तथ्यांबाबतची माहिती देणे, आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे. आता तुम्ही म्हणाल की अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट, पण बाकी सर्वत्र उद्दिष्ट दिसतातच. हां, बरोबर आहे. परंतु प्रमुख उद्दिष्ट म्हणजे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज, हे चारही उद्दिष्टच आहेत, पण त्यातलं प्रमुख उद्दिष्ट तुम्हाला शोधायचं आहे. कुठलं आहे? तर टू फॅसिलिटेट लर्निंग, अध्ययन सुलभ करणे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज डॅश डॅश टू फॅसिलिटेट लर्निंग. अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट अध्ययन सुलभ करणे हे होय. परंतु अज्ञात तथ्यांबाबतची माहिती देणे फक्त ते होणार नाही, मुख्य उद्दिष्ट होणार नाही. आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधने वापरणे हे उद्दिष्ट आहे, पण मुख्य उद्दिष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे हे उद्दिष्ट आहे, पण मुख्य उद्दिष्ट नाही. मुख्य उद्दिष्ट, सगळ्यात प्रभावी उद्दिष्ट अध्ययन सुलभ करणे, टू फॅसिलिटेट लर्निंग, हे उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे ए. प्रश्न आहे दुसरा. शैक्षणिक अध्ययन कालावधी ॲकॅडमिक लर्निंग टाईम टिंबटिंब यावर अवलंबून नसतो म्हटलं इथं, हे लक्षात ठेवायचं. ॲकॅडमिक लर्निंग टाईम डज नॉट डिपेंड अपॉन डॅश डॅश. आता कंटेंट शिकवायला काही कालावधी लागतो, म्हणजेच कंटेंट कालावधीचा संबंध आहे. डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट, समजा कंटेंट डिफिकल्ट असेल तर त्याला जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे, म्हणून हा पण कालावधीशी संबंधित आहे. टाईम स्पेंड फॉर लर्निंग, टाईम स्पेंड अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी, म्हणजेच काय की हा सुद्धा कालावधीशी संबंधित आहे आणि ॲकॅडमिक लर्निंग टाईमशी संबंधित असू शकतो. आता हे बघा, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग, विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती असलेली अभिवृत्ती, म्हणजे अध्ययनाच्या कुठल्या दृष्टिकोनातून तो अध्ययनाकडे पाहतो याचा आणि ॲकॅडमिक लर्निंग टाईमचा संबंध नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? शैक्षणिक अध्ययन कालावधी विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती यावर अवलंबून नसतो. बरोबर, म्हणून उत्तर असणार डी. आता प्रश्न तिसरा बघा. उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष टिंबटिंब हा होय. डॅश डॅश इज ॲन इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. बेस्ट टीचर आहे आणि इसेन्शियल क्वालिटी ओळखायची. उत्तम विषय ज्ञान, अध्यापनाची मनापासून आवड, ओघवती भाषा आणि उत्तम सादरीकरण, हे आहेत पर्याय. आता बी ऑप्शन जो आहे, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, अध्यापनाची मनापासून आवड असेल तर तो हे उत्तम विषय ज्ञान संपादन करेल, ओघवती भाषेचा वापर करेल आणि उत्तम सादरीकरण देखील करेल. पण हे सगळं कधी करेल? जर त्याच्यामध्ये जेन्युइन इंटरेस्ट असेल टीचिंगबद्दल, तर मात्र तो कळेल. म्हणून याचं उत्तर काय?
जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग किंवा अध्यापनाची मनापासून आवड इज ॲन इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुण विशेष अध्यापनाची मनापासून आवड हा आहे. बी इज युअर ॲन्सर. अध्यापनाच्या टिंबटिंब पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र किंवा मॅक्झिम वापरतो. इन डॅश डॅश मेथड ऑफ टीचिंग टीचर यूजेस द मॅक्झिम नोन ॲज स्पेसिफिक टू जनरल. आता या ठिकाणी बघा, विश्लेषणात्मक, संश्लेषण, उद्गामी आणि अवगामी. आता उद्गामीचा अर्थ काय होतो? उदाहरणाकडून नियमाकडे. आणि अवगामीचा अर्थ याच्या विरुद्ध असतो, नियमाकडून उदाहरणाकडे. आता हे अवगामी झाले. विश्लेषणात्मक आणि संश्लेषणात्मक याला आपण काय म्हणतो? विश्लेषण म्हणजे ॲनालाइज आणि संश्लेषण म्हणजे सिंथसाइज, म्हणजे समराईज करतो आपण, सिंथसाइज करतो. तर ह्या पद्धतीचे ह्या 4 कन्सेप्ट आहेत. आता इथं प्रश्न काय विचारला आहे? कुठल्या पद्धतीमध्ये विशिष्टाकडून सामान्याकडे जाण्याची प्रक्रिया असते? तर उदाहरणाकडून सामान्याकडे कधी जातो आपण? उद्गामीमध्ये जातो. म्हणजे समजा मराठी व्याकरणाचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये आपण समजा एखादा काळ शिकवत असेल तर अगोदर त्याची उदाहरणं दिली आणि नंतर सांगितलं की याचा काळ जो आहे, ही सर्व उदाहरणे कुठल्या काळातली आहेत. समजा तुम्ही साधा वर्तमान काळातली 4 वाक्य दिली तर ही अगोदर उदाहरणं दिली आणि नंतर नियम सांगितला, तर त्याला म्हणायचं उद्गामी. म्हणून विशिष्टाकडून म्हणजे उदाहरणाकडून सामान्याकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे किंवा उदाहरणाकडून सामान्याकडे, अशा पद्धती. आणि जर उलटं केलं, समजा अगोदर नियम सांगितला आणि नंतर उदाहरणं दिली, तर मग ते होईल डिडक्टिव्ह मेथड किंवा अवगामी पद्धती होईल. याच्यामध्ये इंडक्टिव्हमध्ये उदाहरणाकडून नियमाकडे जातो आपण आणि डिडक्टिव्हमध्ये नियमाकडून उदाहरणाकडे येतो. तर अशा पद्धतीचं हे स्पेसिफिक टू जनरल असल्यामुळे इंडक्टिव्ह इज द ॲन्सर. उद्गामी हे उत्तर आहे. सी इज युअर ॲन्सर. पुढचा प्रश्न बघा. शैक्षणिक साहित्याची म्हणजेच टीचिंग एडची निवड प्रामुख्याने टिंबटिंब यावर अवलंबून असते. द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड्स लार्जली ऑन द. विद्यार्थ्याचे वय, विद्यार्थ्यांची अभिरुची, विद्यार्थ्यांचे वय आणि त्यांची प्रेरणा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर आणि त्यांचे वय. आता डी हे उत्तर आहे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर आणि त्यांचे वय. परंतु बघा, या उत्तरामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर म्हणजे काय? तो प्राथमिक स्तराचा आहे, तो माध्यमिक स्तराचा आहे, तो उच्च माध्यमिक स्तराचा आहे का महाविद्यालयीन स्तराचा आहे, हा स्तर आणि त्या स्तरानुसार त्याचं वय हे बघूनच तुम्हाला शैक्षणिक साधनांची निवड करावी लागते. आता याच्यामध्ये नुसतं वय होईल का? नाही. नुसती अभिरुची होईल का? नाही. नुसती प्रेरणा होईल का? वय प्रेरणा होईल का? नाही. तर त्याचा स्तर आणि वय हे जास्त अपील करणारं उत्तर आहे. म्हणून उत्तर आहे डी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. आता या ठिकाणी प्रश्न, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात. हे टिंबटिंब मूल्यांकन आहे. आता मूल्यमापनाच्या प्रकरणातला हा प्रश्न आहे. मग ते आकारिक आहे, साकारिक आहे का निदानात्मक आहे का संकलित आहे, फॉर्मॅटिव्ह आहे, समेटिव्ह आहे, डायग्नोस्टिक आहे का क्युम्युलेटिव्ह आहे. तर इथं बघा, मिसेस सिंधू conducts question answer session in her class to determine the abilities of students at the beginning. हा शब्द महत्त्वाचा आहे बघा, ॲट द बिगिनिंग. सुरुवातीला शैक्षणिक वर्षाच्या काय केलं आहे? सुरुवातीला केलं आहे. आता शेवटी असतं ना तर ते समेटिव्ह असतं. म्हणजे समेटिव्ह किंवा बी तर होणार नाही, कारण ते शेवटी असतं. फॉर्मॅटिव्ह हे सुरुवातीला असू शकतं, मध्ये असू शकतं, इंटरवली असू शकतं. आता एखादा क्षमताची तुम्हाला निदान करायचं असेल तर डायग्नोस्टिक टेस्ट असतं. म्हणजेच डायग्नोस्टिक होणार नाही, कारण सुरुवातीला त्याने विचारलेलं आहे. आणि अजून काय केलेलं आहे तर ॲबिलिटी चेक करायची आहे.
त्याच्यामुळं निदान करायचं नाही आहे, ॲबिलिटी चेक करायची. क्युम्युलेटिव्हमध्ये वर्षाच्या शेवटीच येतो, संकलित मूल्यमापन हे शेवटी येतं. म्हणून याचं उत्तर असणार आहे फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट किंवा आकारिक मूल्यमापन. आकारिकच का? तर एखादा घटक शिकवून झाल्यानंतर परीक्षा घेतली जाते. काही क्षमता जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात किंवा त्रैमासिक परीक्षा, सहामाही परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा या पद्धतीचे सतत मूल्यमापन घेतले जाते. मध्ये मध्ये मूल्यमापन घेतले जाते. त्याला आपण आकारिक मूल्यमापन किंवा फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतो किंवा फॉर्मॅटिव्ह असेसमेंट असं म्हणतो. म्हणून सुरुवातीलाच असल्यामुळं फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन असेसमेंट हे तुमचं उत्तर असणार आहे. उत्तर आहे ए. अशा पद्धतीने विश्लेषणासहित 1 ते 6 प्रश्नांची चर्चा एप्रिल 2017चा जो महाराष्ट्र सेटचा पेपर होता त्यातला पेपर 1 त्यातले टीचिंग ॲप्टिट्यूडचे 6 प्रश्न आपण पाहिले. जर तुम्हाला अधिक अपडेट्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि आमच्यासोबत टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन होऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.